मानेसाहेब आहेत यांच्यासोबत जो आत्ताची आमची महाविकास आघाडीची कार्यकर्त्यांची जी बैठक झाली ती गेली अनेक दिवसापासून कामाच्या शहरामध्ये लाईट जात असतो आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होत असतो. नागरिक सर्व संध्याकाळी आमची लाईट गेल्यानंतर मोठ्या संख्येने जमत असतात, पण त्याच्यासाठी लाईट जाऊ नये, लाईटीचा बंदोबस्त करावा याच्यासाठी मी गेली 20 दिवसापासून त्यांना अर्ज दिलेला आहे की बाबा तुमचा एकही अधिकारी या कामोठ्या शहरामध्ये नाहीत. कामोठ्या शहराची लोकवस्ती आज जवळजवळ 3.5 लाखाची लोकवस्ती आहे, पण तुमचा तिथे लक्ष नाही. फक्त तुमचं लक्ष एवढंच आहे की बिलं घेण्यावरती आणि लाईट कटिंग करण्यावरती तुमचं लक्ष आहे. पण आमचे हे सर्वच कार्यकर्ते बहादूर कार्यकर्ते आहेत. रात्रीसुद्धा होते, सकाळी होते आणि आत्तासुद्धा सर्व आपली जेवणाची दुपारची वेळ असूनसुद्धा परवा न करताना या ठिकाणी आले. आज मी जे मानेसाहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना धन्यवाद देतो की आज रविवार असूनसुद्धा सुट्टीचा दिवस असूनसुद्धा त्यांनी बैठक घेतली. त्यांनी आश्वासन दिलं की तुमची आजपासून संध्याकाळी लाईट जाणार नाही. जी लाईट आत्ता गेलेली आहे ती संध्याकाळी 5 वाजता चालू होईल. मी तुम्हाला सर्व मित्रांना एवढीच विनंती करू शकतो की आपण सर्वांनी संघटित राहायला पाहिजे की जो आपल्या लाईटीपासून आपल्या लहान मुलांना, म्हातारे माणसांना किंवा आपल्या माता भगिनींना जो त्रास होतो आहे तो त्रास आपणच खोडून काढला पाहिजे. ज्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायला लागला तरी चालेल, आंदोलन करावं लागलं तरी चालेल, याच्यासाठी आपण सज्ज राहायला पाहिजे आणि आपण हक्क मागायला पाहिजे. आपली लाईट त्यांनी त्याच्या लाईटीचा बंदोबस्त कसाही कुठेही करावा, पण आमच्या कामोठ्या शहराची लाईट जाता कामा नाही ही आमची प्रमुख मागणी आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.